आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथे जाऊन त्या ठिकाणी आज 30 सप्टेंबर रोजी शेतकरी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूला नदीकाठच्या काठावर उपोषणास बसलेले आहेत। गेल्या 4 वर्षापासून हे शेतकरी न्याय मिळण्यासाठी झगडत आहेत, मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे। त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे न्याय मिळण्यासाठी देवखेड खापरखेड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूलाच 5 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र स्वरूपात व्यक्त केल्या आहेत। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आपण आज आहोत सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड या गावामध्ये। 10 सप्टेंबर रोजी आपण या गावामध्ये शेतकऱ्यांच्या काही मागण्या आणि त्यांची शेती म्हणजे चुकीचा कोल्हापूर बंधारा बांधल्यामुळे गेल्या 4-5 वर्षापासून त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे। पिकं, फळबाग, इतर काही त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। नदीकाठची शेती पूर्णपणे त्यांची वाहून गेलेली आहे। म्हणजे एक पहिले तर पिकं नाही, तर शेतीला मालाला भाव नाही, आणि अशामध्ये जर संबंधित विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे जर शेती वाहून जात असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असे शेतकऱ्यावर या ठिकाणी एक आत्महत्या करण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी बुलढाणा, देऊळगाव राजा कार्यालय, बुलढाणा कार्यालय, अमरावती, मुंबई, म्हणजे अगदी या ठिकाणच्या जलसंधारण कर्मचाऱ्यापासून तर जिल्हाधिकारी, मुंबई मंत्रालयापर्यंत पाठपुरावा भरपूर दिवसापासून केलेला आहे। मात्र त्यांच्या या गंभीर आणि आवश्यक मागणीकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गेल्या 3, 4, 5 वर्षापासून कोणीही लक्ष देण्यात तयार नाही। लोकशाही मार्गाने त्यांनी वेळोवेळी तक्रारी, निवेदन, आंदोलन, जलसमाधी हे सर्व लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी केलेलं आहे। एक विद्यमान आमदार आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे, एक माजी आमदार आहेत शशिकांत खेडेकर, एक पहिले सत्तेमध्ये होते, आता हे सत्तेमध्ये नाहीत, आणि दरवेळी त्या शेतकऱ्यांची आणि आमदार लोकांची चांगले संबंध आहेत, ओळख पाळख आहे ते आमदारशी संबंध आहे, पण त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद यांना 3-4 वर्षापासून काही मिळालेला नाही। मग शेतकऱ्यांनी जर आमदार लक्ष देत नसेल, खासदार लक्ष देत नसेल, अधिकारी लक्ष देत नसेल, तर मग शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुठं? मतदान असलं की हे लोक शेतकऱ्यांना घरापर्यंत, वावरापर्यंत पाहायला येतात, एक मतदान त्यांच्या पाठीमागं हिंडतात। मग ज्यावेळेस शेतकऱ्याची काही बाजू असती त्यावेळेस हे लोक यांना सहकार्य करत नाहीत। हा बिकट प्रश्न सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड या ठिकाणी सुरू आहे। जलसंधारण विभागाने ज्यावेळी हा बंधाऱ्याचं सर्वेक्षण केलं होतं, बंधारा कुठं घ्यायचा, कुठं नाही घ्यायचा याचा विचार करत असताना त्या नदीकेजवळ किंवा त्या बंधाऱ्याच्या आसपास जर जी काही शेतकरी शेतीवाले असतात त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते। किंवा नुकसान होईल का, बंधाऱ्यामुळं फायदा होईल का, असं या ठिकाणी पाहणे गरजेचे असते। मात्र त्यावेळेस ज्यावेळेस बंधाऱ्याचं काम करायचं होतं किंवा त्या ठिकाणी प्रस्ताव, सर्वेक्षण करायचं होतं त्यावेळेस या शेतकऱ्यांच्या विश्वासात घेतलेलं नाही असं शेतकऱ्यांचा आरोप आहे किंवा मागणीच आहे। आणि त्यानंतर त्यांनी बळजबरीने म्हणा किंवा कसं म्हणा त्या ठिकाणी कोल्हापुरी बंधारा या ठिकाणी बांधल्यानंतर आपण मागच्या वेळेस पूर्ण त्यांची शूटिंग, व्हिडिओ शूटिंग, शेती कशी त्या पाण्याखाली गेली, जमिनीमध्ये शेतीचं नुकसान कसं झालं हे पूर्णपणे दाखवलं होतं। मग शेतकरी परेशान येतं, तर या शेतकऱ्यांनी नेमकं न्याय मागायचा कुठं? उपोषणाला बसतात, 2-4 दिवस उपोषण करतात, अधिकारी येतात, काळे कागद करतात, काळे कागद त्यांच्या हातात देतात आणि पुन्हा जसे तेच त्या ठिकाणी असते। आता विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत। आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी, ते कोणती असो, महाविकास आघाडी असो का महायुती असो, आपला प्रत्यक्ष 1 किंवा 2 आमदारावर कोणताही शेतकऱ्यांचा रोष नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की चुकीचा बंधारा तुम्ही जो बांधला त्यामधून मार्ग काढा, एक संरक्षण भिंत त्या ठिकाणी बांधा, आणि 4 वर्षापासून जे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आम्हाला मिळाली पाहिजेत असं त्यांची मागणी आहे। आणि मागणी त्यांची रास्त आहे। कोणत्याही अधिकाऱ्यांनी जर येऊन पाहिलं तर त्या ठिकाणी नुकसान 100% झालेलंच आहे। जाणीवपूर्वक शेतकरी अधिकाऱ्यांचे किंवा लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं 100% लागत नाही, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे। आता शेतकरी आज 30 तारखेपासून या ठिकाणी म्हणजे त्या बंधाऱ्याच्या काठावरच उपोषणाला बसलेले आहेत। जर 2-3 दिवसामध्ये त्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर याच बंधाऱ्यामध्ये ते शेतकरी जलसमाधी घेण्याची त्यांची मानसिकता आहे। आणि 5 शेतकरी या ठिकाणी उपोषणाला सध्या बसलेले आहेत। पुढची परिस्थिती आपण त्यांच्याकडूनच घेऊ जाणून काय आहे ते। मंडळी नमस्कार। नमस्कार। काय नाव आहे आपलं?
मी प्रवीण सरकडे. बरं, काय मागणी आहे आपली? मागणी आपल्याच माध्यमातून आपण 10 सप्टेंबर रोजी प्रशासनाला एक निगरगट्ट झालेल्या प्रशासनाला झोप लागलेली उठवण्यासाठी म्हणून आपण एक बातमी बुलढाणा चौफेर आणि आपल्या माध्यमातून आपण दिली होती. परंतु निगरगट्ट झालेलं हे प्रशासन यांना निवेदन दिले, काळे कागद घेऊन करून आपण यांना फास्टा पोस्ट असेल अनेक हातोहात निवेदनं यांच्या दारापर्यंत पोहोचवली. परंतु निगरगट्ट झालेलं प्रशासन आणि राजकीय नेते आहेत हे यांच्याच कार्यात मग्न आहेत. यांना शेतकरी मरतो काय जगतो काय याचे हालापेष्टा होतात काय याच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. या माध्यमातून आपण त्यांना येत्या 15 ते 20 दिवसापासून अलर्ट दिला होता की आमच्या प्रकरणाची तुम्ही दखल नाही घेतली तर आम्ही जे उपोषण करणार आहोत हे तुमच्या दारामध्ये बसून आम्ही करणार नाहीये. आम्ही जे उपोषण करणार आहे आमच्या बापाच्या घामाची जी प्रॉपर्टी आहे, जी माती आहे, ही माती ज्या नदीपात्राच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाते ही तुमच्या नजराच्या पुढे यावी. तुम्ही आम्ही जर इथं बसलं तरच तुम्ही येऊन ही माती पाहू शकता. अन्यथा आम्ही काळे कागद किती तुमच्यापर्यंत पोहोचवले किंवा किती काही जरी झालं तरी तुमची येऊन इथं पाहण्याची तुमची निगरगट्ट झालेल्या शासनाची काही तुमची नजर या आमच्या कागदाकडे किंवा याच्याकडे तुमची येत नाहीये. त्यामुळं जे उपोषणाचा आपण अजेंडा निवडला तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर न बसता ज्या झालेल्या नुकसानीचा स्पॉट आहे या स्पॉटवर बसण्याचा. जर आता आपण त्यांना पहिल्या बाईटच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आणि बुलढाणा चौफेरच्या माध्यमातून सांगितलेलंच होतं की यांनी जर आपली दखल नाही घेतली तर आपण पुढचा पवित्रा करणार काय. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यांनी लेखी स्वरूपात आणि हमीपत्राच्या आधारावर सगळं काही घेऊन आमची जी मागणी आहे की आमची जी जमीन सतत पुराच्या पाण्याने वाहून जाऊन हिला संरक्षण भित्त नाही दिली तर आम्ही समोरील जे उपोषण करणार आहे तर ते जलसमाधी स्तरासारखं एक उपोषणासाठी आम्ही पवित्रा घेणार आहोत. तुम्ही आतापर्यंत निवेदन दिल्यानंतर समजा 11 तारखेला निवेदन दिलं तुम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे, तेव्हापासून कोणी आलं नाही का? या जे गेंड्याच्या कातडं जे म्हणतो आपण आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे या गेंड्याच्या कातड्याचे जे अधिकारी आणि शासकीय कर्मचारी किंवा जे असतील यांना एकालाही सुद्धा लागलेली जी झोप आहे ही झोप यांची काही अजून उडालेली नाहीये. यांची झोप जर उडवायची असेल तर मला तर असं वाटायला लागलं या नदी पात्रातलं पाणीच एखाद्या बॉटलमध्ये घेऊन यांच्या थोबाडावर मारावं की काय. मामा काय नाव तुमचं? शिवदास भोसले. बरं, तुम्ही काय सांगू शकता? हे सुरुवातीत ते बोलते काय नाव? वसंतराव भोसले. बरं, काय सांगू शकता? या केटीवेर ज्यावेळेस झाला त्यावेळेस शेतकऱ्याची मागणी होती हे बरोबर आहे, पण इथं नुकसान होणार का नाही होणार हे इंजिनियरलाच माहिती. हा स्पॉट फक्त इंजिनियर पसंत करू शकतो. तर इंजिनियरनं हे खालची बाजू इतकी ढासळणार हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं. त्यांच्या चुकीमुळे हे झालं. आणि केटीवर होण्याबद्दल वाद नाही, हे शेतकऱ्याकरता शेतकऱ्याच्या हिताच आहे. खेडेकर साहेबांना केटीवर जो केला तो शेतकऱ्याच्या हिताकरता केला, पण त्यांना बी ते इंजिनियरच्या लक्षात यायला पाहिजे होतं की खालच्या शेतीची नुकसान होईन का ना होईल. बरोबर. पण आता ती नुकसान झाली. आम्ही खेडेकर साहेब सुरुवातीला एक पहिल्या वर्षी आले होते त्यावेळेस नुकसान थोडं होतं, पण त्यांनी ताबडतोब सांगितलं होतं की हे संरक्षण भीत बांधावं लागते संबंधित अधिकाऱ्याला. तसं एस्टिमेट त्यांनी तयार करायला लावलं होतं, पण संबंधित मंत्रालयातून त्यांना त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणा का पैसे पडले नाही. त्याच वेळेस जर ती भिंत झाली असती तर हे समोरचं नुकसान जे होणार होतं हे टळलं असतं. पण आता प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त नुकसान होऊन राहिलं आणि ही नदीचा प्रवाहच या शेतीच्या मार्गाने चालला आहे. तर आमचं असंच म्हणणं आहे की ही संरक्षण भीत मिळून हे नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि याचा पाठपुरावा खेडेकर साहेब करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता ते कुठपर्यंत पोहोचले हे तेच सांगू शकतील. शशिकांत खेडेकर साहेबांनी म्हणजे कोणताही लोकप्रतिनिधी असो, शशिकांत खेडेकर साहेब असो, शिंगणे साहेब असो किंवा खासदार साहेब असो, निधी देत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी निधी देत असतात. ते चुकीचे काम करा असे कधीच कोणताच आमदार किंवा कोणता सांगत नसतो. हे काम करण्याचा अधिकार फक्त जे इंजिनियर असतात किंवा जे संबंधित लोक असतात त्यांचं काम आहे. त्यांचं सर्वे करणे, शेतीचं नुकसान कुठं होणार आहे का, बंधारा कुठं असायला पाहिजेत. म्हणजे यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीवर माझ्या मते तरी दोष देण्यापेक्षा हे अधिकाऱ्याच्या चुकीचं
काम झालेलं आहे. आणि खेडेकर तरी साहेब आमदार साहेबांनी मग त्या अधिकाऱ्यावर धारेवर धरून काम करून घेण्याची गरज नाही का? नाही बिलकुल ना. तर हे खेडेकर साहेबांनी हे आता जसं केटीवर झाला, हे इंजिनियरच्या चुकीच्या धोरणामुळे हे खालचे नुकसान होऊन राहिलं. पण आता याला दुरुस्ती केल्याशिवाय त्याला पर्याय काहीच नाही. बरोबर. पण आता खेडेकर साहेबांनी हे लक्ष देऊन आता त्याच्यावर निधी टाकून आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. कारण हे केटीवर त्यांच्याच काळात झालेलं आहे आणि ते सत्तेत जरी माजी आमदार असतील तर ते सत्तेत आहे. बरोबर. तर हा निधी त्यांनी लवकरात लवकर टाकून हे उपोषण सोडण्याचा मार्ग त्यांनीच काढायला पाहिजे. आता हे जे तुमचं बंधारण नुकसान झालेलं आहे, आता याच्यात पर्याय एकच होऊ शकतो की तुमचं 4 वर्षापासून जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई द्यायला पाहिजेत आणि संरक्षण भिंत बांधायला पाहिजे. या दोन गोष्टी तुमच्या अर्जंट महत्वाच्या आहेत. महत्वाचे आणि ते शशिकांत खेडेकर साहेब आणि अधिकाऱ्यांनी या 1-2 दिवसात तुमच्याकडे येऊन त्याचा मार्ग काढण्याची गरज आहे. मार्ग काढण्याची गरज आहे. आपल्यासोबत आहेत हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजूभाऊ पवार आहेत. आपण त्यांच्याशी 2 शब्द बोलूया. विजूभाऊ, काय मागणी आहे आपली? आज मागच्या 10 तारखेला या ठिकाणी आम्ही आलो. या गावातील शेतकऱ्यांचं शेतीच्या माध्यमातून जे नुकसान झालं ते चुकीच्या अधिकाऱ्याच्या सर्वे किंवा कामाच्या पद्धतीमुळे झालं. आता कुठलाही एवढा मोठा प्रकल्प ज्यावेळेस सरकार या ठिकाणी एवढा मोठा खर्च करते तर त्याचा इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी जे लोक येतात त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता की हे जे पाणी आहे आपण या ठिकाणी बंधारा बांधून राहिलो हे शेतकऱ्याच्या हितासाठी बांधून राहिलो. पण जर तो बंधारा शेतकऱ्याच्या हिताचा नसून तो शेतकऱ्याच्या अधिकाराकडे जर जात असेल तर या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी प्रामुख्यानं लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकांनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला ते एकदा निधी उपलब्ध केला म्हणून त्यांची जबाबदारी संपत नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सगळं पाहून त्यांना वारंवार सर्वे करायला लावून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचे नुकसान होणार नाही याची त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती. पण नेमकं असं झालं की मागच्या 3 तक्रारी त्यांनी या ठिकाणी दिल्या. त्या तक्रारीवरून कोणत्याही प्रकारचं काहीच झालं नाही. तर आता तरी कमीत कमी हे लोक अशा पवित्र्यात आहेत की यांना म्हणजे स्वतःचा जीवनाचा सुद्धा विचार करत नाहीत. कारण त्यांच्याकडे तेवढंच एक उदरनिर्वाहाचं साधन आहे. शेतीशिवाय ते दुसरं कोणतंही साधन त्यांच्याकडे नाही. यांच्याकडे पुष्कळ साधनं असतात, सगळ्या गोष्टी असतात. आता सध्याचे आमदार या ठिकाणी मला वाटतं शिंगणे साहेब आहेत आणि माजी आमदार हे खेडेकर साहेब आहेत. यांचा मोठा प्रभाव शासनावर आहे. दोघंही आता सत्तेत आहेत. या सत्तेत असताना हजारो कोटी रुपयाचा निधी प्रत्येक मतदारसंघात ते वाटून राहिले. आणि मग शेतकऱ्याच्या फक्त गप्पा भाषणापुरत्या न मारता तुम्ही भाषणात सांगता शेतीसाठी शेतकऱ्यासाठी आम्ही बांध्यावर आहे, शेतकऱ्याच्या घरात आम्ही शेतकऱ्याच्या दारात आहे. हे भाषणात मोठमोठे बोलणारे शेतकरी जे आहेत हे त्यांचं पितळ उघडं या ठिकाणी पडलं. तर त्यांनी हे खरोखर इमानदारीनं जर ते खरोखर शेतकऱ्याच्या मागे उभे असतील तर त्या ठिकाणी देवखडला गेले पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्यथा वरच्या दारात ते सहज मांडू शकतात. संरक्षण भिंतीसाठी तिथं काही मोठं पैसा लागत नाही. तेवढा पैसा तर सहज एखाद्या व्यापाऱ्याचा ते माफ करणारे लोक आहेत, इंडस्ट्री लोकांचा माफ करणारे लोक आहेत. ते या ठिकाणी बंधारा बांधून या शेतकऱ्याला जे आतापर्यंत नुकसान झालं त्याची भरपाई देणं म्हणजे त्यांच्यासाठी थोडी रक्कम आहे, काही मोठी गोष्ट नाही. तर ते केली पाहिजे. अन्यथा हे लोक या ठिकाणी ज्या दिवशी उपासनाला कंटाळतील त्या दिवशी या जलपात्रात मला असं वाटतं की हे इतके त्रासलेले आहेत की त्या ठिकाणी जर जलसमाधी घेतली तर हा महाराष्ट्रात मोठा विषय होईल व या इलेक्शनमध्ये हा प्रामुख्यानं महाराष्ट्रातला अतिशय मोठा विषय होऊन त्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार होईल. ते होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. यापुढं जाऊन या देवखेडमधील सगळे मंडळी देवखेड व अजून खापरखेड हा जो बंधारा आहे या सगळे मंडळी मतदानावर बहिष्कार सुद्धा टाकण्याचा गावात चर्चा चालू आहे. मी आता या गावातून बऱ्याचशा लोकांना भेटून आलो. ते म्हणे या आरामखोरायला आपण मतदान कशासाठी करायचं जर ते आमचे प्रश्न मार्गी लावत नाहीत. कारण आज या शेतकऱ्याचा विषय अजून अख्ख्या गावातले शेतकरी त्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्या शेतीमालाला भाव मिळत नाही. वरून पाऊस त्यांच्या पद्धतीनं पडतो येतो जातो. शेतकऱ्याच्या अडचणी कमी नाहीत ना. मग शेतकऱ्याच्या एवढ्या अडचणी असताना तुम्ही नुसत्या भाषणापुरत्या शेतकऱ्याच्या गप्पा मारता. या न मारता खरोखर प्रामाणिकतेने इमानदारीने या ठिकाणी येऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा व त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आलं पाहिजे. कारण आता शेतीचा एक सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. तो हंगामाचा विचार न करता हे शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसले. माझी या सगळ्या आमदार खासदार
या सगळ्या लोकांना विनंती आहे की लवकरात लवकर या सगळ्या बाबीकडे लक्ष देऊन त्यांनी हा प्रश्न मार्गे सोडवावा व लावावा. बोलता कोणी? काय नाव आपलं? मी अंकुर देशपांडे. बरं. आज या ठिकाणी देवखेड या ठिकाणी जे त्रासलेले शेतकरी आहेत, मागच्या 5 वर्षापासून वारंवार शासनाला निवेदनाद्वारे त्यांनी कळवलेलं आहे की जो मागच्या 5 वर्षापूर्वी जो इथं केटीवेअर या नदी पात्रामध्ये केटीवेअर बांधलेला आहे, त्या केटीवेअरमुळं आमचे जे काही भूस्खलन शेतीचं होतं आहे, जे काही आमचं नुकसान होतं आहे, त्याचं वारंवार प्रशासनाला ते निवेदनाद्वारे त्यांनी कळवलेलं आहे. पण या प्रशासनानं याच्याकडे दुर्लक्ष आजपर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळं या शेतकऱ्यांच्या वतीनं इथल्या हे जे त्रासलेले शेतकरी आहेत, हे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, यांच्या वतीनं मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या शेतकऱ्यांचं हे जे भूस्खलन झालेलं आहे याची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच्यानंतर जे या केटीवेअरच्या पुढं जे काही इंजिनियर लोक असतील किंवा जे काही जो काही संबंधित डिपार्टमेंट असतील, त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन याचं हा केटीवेअर कोणत्या आधारे कशाच्या आधारे या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही बांधलेला आहे हे कळवावं, या शेतकऱ्यांना सांगावं. कारण की जर या केटीवेअरमुळं जर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान होत असेल तर हे केटीवेअर बांधण्याचा उद्देश काय? मुळात मी आत्ता इथून येता इथं एक विहीर आहे. ही विहीर जर पाहिली तर या विहिरीचं इथं जर पाणी साठा आहे, या केटीवेअर जर या इथल्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी किंवा हे मुबलक राहासाठी जर केटीवेअर बांधलेलं असेल तर मग या इथल्या विहिरीला पाणी का बरं नाही आहे? इथल्या विहीर आतापर्यंत अजून जमीन लेवलपर्यंत ती भरलेली पाहिजे होती, परंतु ती विहीर पण खाली आहे. मुळात या केटीवेअर बांधण्याचा उद्देश माझ्या तरी मते माझी जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा मग प्रशासन असतील, त्यांनी फक्त आपली झोळी भरण्यासाठी या केटीवेअर बांधलेला असावा. कारण की या केटीवेअरचा फायदा तर शेतकऱ्यांना तर काही झालेला नाही आहे, उलट याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं जर या शेतकऱ्यांचं जर लवकरात लवकर जर नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा जर यांच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर इथले शेतकरी या नदीपात्रामध्ये जलसमाधी घेण्याच्या तर तयारीत आहेतच. जर एखाद्याचा जर याच्यामध्ये जीव गेला तर एखाद्या जर जीव गेला तर त्याच्यावर मी तर म्हणतो या माजी आजी आमदार जे असतील त्यांच्यावर यांचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी व काही मंडळी आहेत त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शेतकरी अतिशय त्रस्त आहेत आणि माजी आमदार आणि विद्यमान आमदार हे दोघेही सत्तेमध्ये आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. शेतकऱ्याची नियमानुसार अडचण आहे तरी त्यांनी मंत्रालयात किंवा जिल्हाधिकारी किंवा जलसंधारण विभाग यांच्याशी आज किंवा उद्यावर न घातल्यापेक्षा आजच संध्याकाळपर्यंत त्यांनी मार्ग काढावा. अधिकारी या ठिकाणी आणावेत आणि परिस्थिती पाहून यांना लेखी स्वरूपात किंवा एक मार्ग काहीतरी काढावून एक 4-5 वर्षापासून झालेलं त्यांचं नुकसान ताबडतोब त्यांना या ठिकाणी देण्यात यावे. नमस्कार. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.